स्माइल इव्हनिंग, आत्मवंदन. आजच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. कसे आहात सगळे? तुमच्या सफरिंग लिहिणं सुरू आहेत का? हा तनिष्का मॅम, मस्त आहात सगळे, मस्त. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. तुम्ही सफरिंग लिहित आहात का कोणी? जे पहिल्या दिवशीपासून सफरिंग सांगितले आहे, ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो आहे, ती एनर्जी तुम्ही क्लिन्झिंग करत आहात का, निगेटिव्हिटी तुमच्या बॉडीतून? सुरू आहे? कोणाचं सुरू आहे? कोण सफरिंग लिहितंय रोज? लिहितंय? तनिष्का मॅम अनम्यूट करा. येस मॅम. किती हलकं वाटतंय पहिल्या दिवशीपेक्षा आज? हो, खूप म्हणजे सतत त्यांचे विचार वेगळे यायचे, पण आता नाही आहेत. म्हणजे आता लेट गो करतो आपण, लेट इट गो. येस, म्हणजे हलकं वाटतंय पहिल्या दिवशीपासून. आज हा. 5वा दिवस आहे आपला सेशनचा. 5व्या दिवशी तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. जेव्हा येस मॅम. सतत आपण 21 दिवसांचं हे जेव्हा कंटिन्यू प्रॅक्टिस करू, तेव्हा तुम्हाला काय होईल, अजून त्याचा बेनिफिट जाणवायला लागणार आहे. करेक्ट. काल आपण बघितलं होतं रेकी म्हणजे काय. रेकी ही काही जादूटोना नाही आहे. रेकी ही प्युअर स्पर्श चिकित्सा आहे. ही ऊर्जा आहे. ही एक हिलिंग टेक्निक आहे, जी आपले पूर्वज देखील वापरत होते. याचा उपयोग आत्ता आपल्यापर्यंत या ऊर्जा पोचत आहे, पण याचा उपयोग आपले पूर्वजांनी आधीच केलेला होता. आपल्या धर्मग्रंथामध्ये, अथर्ववेदामध्ये आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्रामध्ये याचा उल्लेख आढळला आहे. त्याला त्यांनी स्पर्श चिकित्सा असा उल्लेख आहे. तिथे काय आलेलं आहे? स्पर्श चिकित्सा. म्हणजे आपल्या हातांद्वारे आपल्या पेशंटला किंवा कोणालाही स्पर्श करून तुम्ही काय करू शकता, त्या व्यक्तीची हिलिंग करू शकता. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. त्यानंतर रेकीला आपण बघताना आपण रेकीचे प्रिन्सिपल बघितले की डॉक्टर मिकाउसींनी काय केलं होतं की जे तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कालही जगू नका, उद्याचाही विचार करू नका. आज तुम्ही उठले आहात, तुम्ही आजचा विचार करायचा आहे आणि तुमचं आयुष्य तुम्हाला 24 तासात बघायचं आहे. करेक्ट. मी ह्या सगळ्या गोष्टी का स्टेप बाय स्टेप सांगते आहे, कारण की त्या ऊर्जांना जाणून घ्यायला तुम्हाला तेवढं डीप मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर ऑफलाईन सेशन एका दिवसातही होतं. 10 ते 5 मध्ये जर तुम्ही ऑफलाईन सेशन केलं तर संपूर्ण दिवसात एक लेवल कम्प्लीट होतं. पण जेव्हा आपण नवीन शिकायला घेतो, तेव्हा या ऊर्जा समजून घ्यायला, या आत्मसात करायला आणि त्याचे कारण मीमांसा जाणून घ्यायला थोडासा वेळ लागतो. आपण म्हणून रोज एक एक टॉपिक घेतो आहोत, की जेणेकरून तुम्हालाही इझिली समजायला इझी होईल आणि त्या तुम्हाला लक्षात येतील की कुठल्या कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने यूज करायच्या, काय असतात गोष्टी, त्याचा वापर कुठे करायचा. त्यामुळे आपण एक एक टॉपिक रोज बघतो आहोत. येस. ते ही एक हिलिंग टेक्निक आहे, प्युअर हिलिंग टेक्निक आहे. रेकी म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कोणीही काहीही अंधश्रद्धा शिकत नाहीये. तुम्ही आता फर्स्ट लेवलला हिलर बनता. तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घेता, पहिल्या लेवलचा शक्तिपात घेऊन तुम्ही घरातल्या मेंबर्सची किंवा तुमच्या फ्रेंडची, तुमच्या रिलेटिव्हची स्पर्श चिकित्सेने हिलिंग करायला काय होतात, तयार होतात. पहिली लेवल काय करते, आपली ऊर्जा 10% आपल्याला समृद्ध करत असते, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला आपल्याला काही सिम्बॉल्स मिळतात. पहिली लेवल 10% आपली ऊर्जा वाढलेली असते. 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर आपण आपल्या फॅमिली मेंबर्सची किंवा जवळ राहणाऱ्या, जे जवळ आहे, ज्याला आपण रोज भेटू शकतो किंवा जो आपल्या घरी येऊन त्याची रेकी हिलिंग घेऊ शकतो, त्याची आपण हिलिंग करू शकतो. कळालं? फक्त रेकीनी काय सांगितलंय, रेकी वापरताना आपले 5 तत्व पाळणं गरजेचं आहे. काल इथपर्यंत आलो होतो आपण. प्रत्येक प्रिन्सिपल आपण काल बघितलं की प्रत्येक म्हणजे डॉक्टर मिकाउसींनी जे 24 तासाचं आपलं आयुष्य बघितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की आजचा विचार करायचा, मी आज कशी जगणार आहे, आज माझ्या आयुष्यात काय सुरू आहे. तर त्यांनी पहिलं सांगितलं होतं, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, आज के लिए मैं अपने पर हुए कई आशीर्वादों की गिनती करूंगा, आज मैं मेरा काम ईमानदारी से करूंगा और आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. बरोबर. हे काल आपण प्रिन्सिपल बघितले होते.
हे प्रिन्सिपल बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपलंच स्वतःचं अनालिसिस करायचंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी बसतो आहे का. एक जेव्हा आपण हिलर बनणार आहोत, हिलर म्हणजे काय, एक जबाबदारी स्वीकारायला तुम्ही तयार आहात. जेव्हा तुम्ही शक्तिपात घेणार तेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारणार आहात की तुमच्या मार्फत या ऊर्जांचा प्रवाह होणार आणि तुमच्या मार्फत इतरांना कुठेतरी मदत होईल. इतरांचे दुःख, इतरांचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही काय करू शकता, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक लेवलवर रेकी काम करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही आपण इतरांची हिलिंग करायला घेणार तेव्हा हे तत्व तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही रेकीला समजून पण घेऊ शकत नाही आणि त्या ऊर्जांचा प्रवाह, त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला काय होईल, हे तत्व पाळणं गरजेचं आहे. कळतंय का? का गरजेचं आहे की जर तो आपल्याला जेव्हा पण एक प्युरिटी असते एखाद्या माणसामध्ये, कुठलाही द्वेषभाव नाही, कुठलाही मद मत्सर दंभ संशय चिंता अहंकार नाही, तेव्हा आपलं कनेक्शन कुठे होत असते, एक प्युअर ईश्वरीय ऊर्जांसोबत होते. आणि जर आपल्याला इतरांचं कुठेतरी हित चिंतायचं आहे, इतरांचं आपल्या मार्फत काहीतरी चांगलं होणार आहे, तेव्हा आपलाही औरा काय, आपलंही शरीर, आपलं मन, आपलं संपूर्ण भाव एक शुद्ध भाव असायला पाहिजे. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज कसे, आपली पेरणी कशी पाहिजे, शुद्ध पाहिजे, तेव्हा फळ खूप सुंदर येणार आहे. मग हे जे आपण बीज पेरतो आहे, हे प्रिन्सिपल फॉलो करतो आहोत, हे प्रिन्सिपल जेव्हा फॉलो करू तेव्हा आपल्याला काय होईल, रिझल्टही 100% येईल. कळतंय? येस. काल आपण बघितलं होतं. मला एक गोष्ट सांगा, कोणी कोणी आपल्या चपलीला कधीतरी धन्यवाद केले आहे? कोण कोण चपला वापरतं? सगळेजण चपला वापरतात, पण तुम्ही त्या चपलीचे कधी आभार मानले आहे का? यस, श्रुती मॅम अनम्यूट करा. तुम्ही आभार मानले चपलीचे? हो, प्रत्येक गोष्टीचे मानते मी. अरे वा, तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करता म्हणजे. व्हेरी गुड. तुम्ही आधी रेकीचा कधी ऐकलंय का, रेकी बद्दल? रेकी ऐकलंय पण रेकी नेमकं शिकली नाहीये अजून. पण ग्रॅटिट्यूड करता तुम्ही रोज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, असंख्य आपण चपला, आता आपला जन्म झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात आपण प्रत्येक वेळा चपला वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे शूज वापरतो, वेगवेगळ्या सँडल्स वापरतो. आणि त्या आपल्याला उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, आपल्या पायांना काय करतात, प्रोटेक्शन देतात. देतात की नाही? त्या प्रत्येक गोष्टीला आपण कधीही ग्रॅटिट्यूड करत नाही की मला आज या सगळ्या, म्हणजे माझ्या पायांना प्रोटेक्शन देत आहे, माझा तळवा माझं सगळं सांभाळ करतोय आणि त्या तळव्यांना काय करतो आहे, त्या चपलीनी प्रोटेक्शन मिळतं आहे. आपण कधीही आभार मानलेले नाहीयेत. जे लोक कुठेतरी स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे, जसं आपण श्रुती मॅडमचा अनुभव बघितला, त्या कुठेतरी काहीतरी कनेक्टेड होत्या, काहीतरी त्यांना समजून घ्यायचं होतं, कुठेतरी पॉझिटिव्हिटी त्यांना आयुष्यात पाहिजे होती, म्हणून ते ग्रॅटिट्यूड करायला लागले. त्यामुळे आयुष्यात जी जी गोष्ट सजीव आहे, जे चेतन आहे, जे अवचेतन आहे, काल आपल्याला डॉक्टर मी कौसूंनी काय सांगितलंय, आपल्यावरती झालेल्या आशीर्वादांची काय करायची, गिनती करायची. जे सजीव आहे, निर्जीव आहे, जे तुम्हाला कुठेतरी मदतीचं आहे, कुठेतरी तुम्हाला सांभाळ करायचं आहे, कुठले तरी, तुमचा मोबाईल असू द्या, तुमची गाडी असू द्या, तुमचं कुठलंही व्हेकल असू द्या, तुमचं कुठलीही वस्तू असू द्या, त्या प्रत्येकाचे आभार मानणं तितकंच महत्वाचं आहे. कळतंय का? आभार मानायचे आहेत कारण तो आपल्यासाठी आहे, आपल्याला प्रोटेक्ट करतो आहे, कुठेतरी आपल्याला मदतीला येतो आहे. मोबाईल असू दे, मोबाईल नसल्यानंतर ज्या व्यक्तीकडे मोबाईल नाहीये त्याला किती प्रॉब्लेम्स होतात, पण आज ईश्वरीय कृपेने तुमच्याकडे ती वस्तू आहे, कुठेतरी तुमच्यासाठी ती अवेलेबल आहे. तुम्ही कॉल करू शकता, एक डिस्टन्स कम्युनिकेशन करू शकता ना. त्यामुळे आभार मानायला शिका. तुमच्याकडे बघा, तुमच्या आई वडील असतील, तुमचे सासू सासरे असतील, दूर राहत असतील, जवळ राहत असतील, तर आभार माना. प्रत्येकाचे, जे कोणी आहे घरामध्ये, मोठे असू द्यात, लहाने असू द्या, कारण कधी कधी असं होतं ना की छोट्या छोट्या गोष्टींनी पण अडतं आणि कधी कधी नाही पण अडत, दोन्ही भाव आहे. पण जर तुम्ही आभार मानायला, आपण आभार मानायची जेव्हा सवय लावू ना स्वतःला, तेव्हा तुम्हाला काय होईल की त्या त्या गोष्टी ईश्वर तुम्हाला देत राहील.
तुम्ही सासू सासऱ्यांचे आभार मानणं ज्या दिवशीपासून चालू कराल त्या दिवशी तुम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये परिवर्तन जाणवायला लागतं. हा अनुभव आहे, बऱ्याच स्टुडंटचा अनुभव आहे. जे जे तुम्हाला जर समोरच्याचं मन बदलून घ्यायचं असेल ना, तर एकतर तुम्ही काय करायला पाहिजे, पहिल्यांदा स्वतः शांत राहणं आणि त्याला अफर्मेशन देणं. आता अफर्मेशन जे आपण बघितले होते, आपण जेव्हा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना विचार केला होता, तर त्याच पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत आपले अफर्मेशन पोहोचवणं, आपला थॉट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, की ही व्यक्तीचं माझं नातं काय झालेलं आहे, सकारात्मक झालेलं आहे. या पद्धतीने आपण जेव्हा, मी तुम्हाला अफर्मेशनची एक छोटीशी लिस्ट देणार आहे, रोज तुम्ही जनरल कोणते अफर्मेशन लिहू शकतात स्वतःसाठी, आणि जे पुढच्या लेवलला येतात त्यांच्यासाठी एक स्पेशल अफर्मेशनच एक PDF असतं, ते पण देणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला नाही देणार, ते सेकंड लेवल वाल्यांना देत असते मी. तर ते कसं असतं ना, की छोट्या छोट्या गोष्टींनी काय होतं, की तुमच्यामध्ये त्या गोष्टी निर्माण होतात, तुमचे भाव क्लिअर होतात, आणि एखाद्या गोष्टी जो समोरचा कितीही रागीट असेल, कितीही त्रास देणारा व्यक्ती असेल, आणि जेव्हा तुम्ही थँक्यू 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 10 वेळा तुम्ही युनिव्हर्सला ती एनर्जी पाठवता आहे, की हा कसाही वागला का असे ना, मी थँक्यू म्हणणार. तो कितीही वाईट असे ना, मला नवरा कितीही त्रास देत असेल तरी मी थँक्यू म्हणणार. का बरं? कारण की तुम्ही काय सिग्नल पाठवत आहे, की मी थँकफुल राहणार बा. मग युनिव्हर्स तुमच्यासाठी अशा सिच्युएशन निर्माण करतो जेणेकरून तुम्ही अजून चांगले व्हाल, तुम्ही अजून सकारात्मकरित्या विचार कराल आणि अजून थँकफुल राहाल. जर ही निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये स्टेबल राहते आहे, ही निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये ग्रॅटिट्यूड करते आहे, ही या सगळ्या सिच्युएशन मध्ये ही पॉझिटिव्ह आहे, तर हिला कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट करतील? जेव्हा नॉर्मल, मग ईश्वर विचार करतो की नाही, ही अशा कंडिशनला जर पॉझिटिव्ह राहते आहे तर हिला पॉझिटिव्ह गोष्टी तिच्या आयुष्यात आल्या पाहिजे, पॉझिटिव्ह घटनाच घडल्या पाहिजे, पॉझिटिव्ह लोकच आले पाहिजे. हे सगळं आपल्या विचारांवर डिपेंड. जेव्हा आपण टेलिपॅथी, सेकंड लेवलला टेलिपॅथीनी आपण हे अफर्मेशनचं बघतो आहे, सेकंड लेवलला टेलिपॅथीनी आपण एखाद्याचे विचार देखील बदलवू शकतो. आपल्याबद्दलचे जे निगेटिव्ह विचार असतील, त्याच्याबद्दल, त्याच्या मनात जे काही नकारात्मक भाव असतील आपल्याबद्दल, ते सगळे बदलवू शकतो. कळतंय? म्हणून तुम्ही आत्तापासून ग्रॅटिट्यूड करा. जेव्हा तुम्ही चालू कराल ना, ह्या प्रोसेस मधून जाल, तेव्हा तुम्हाला स्वतःची क्लिन्झिंग झाल्यासारखी वाटेल. आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं ना, की समोरच्याचा आपण विचार करतो आणि मग आपल्याला कॉल येतात. ती ही एक टेलिपॅथी आहे, एक व्हिज्युअलाइज करतो आपण समोरच्याला आणि ती व्यक्ती समोर येते. हे कनेक्शन आहे कुठेतरी त्या एनर्जीचं. कारण प्रत्येक काय आहे, एव्हरीथिंग इज अ एनर्जी. तुमच्यात, माझ्यात, प्रत्येक ठिकाणी सजीव निर्जीव व्यक्तीमध्ये काहीतरी एनर्जी आहे. मग ती एक सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, दोनच प्रकारच्या एनर्जीज आहे. कळतंय? येस. पुढे जाऊया आपण. या आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टींना धन्यवाद दिलेले नाही, आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे आपलं शरीर, जे आपल्याला रात्रंदिवस 24 तास 12ही महिने 18ही काळ सांभाळ करतंय. आणि त्या शरीरात बसलेला तो अंतरीचा अंतरात्मा, कोणी त्याला प्राण म्हणतात, कोणी त्याला जे काही हृदयात राहणारा तो आत्मा, आणि तो ईश्वराचा वास, ती डिवाइन एनर्जी, ती होली एनर्जी, तो लाईट, त्या प्रत्येकाने आपल्या आत्म्याला कधीतरी थँक्यू म्हटलेलं आहे का? नाही म्हटलंय. शरीराला आपल्याला थँक्यू म्हटलंय का? नाही. मी कालही तुम्हाला म्हटलं होतं की आपण जे आयुष्य जगतो आहे, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. बरोबर? कुणाच्या तरी स्वप्नातलं का म्हटलं? कारण जो सायकल चालवतो ना, त्याला कुठेतरी असं वाटतं की मी काय करायला पाहिजे, टू व्हीलर घ्यायला पाहिजे. जो टू व्हीलरनी जातो, त्या टू व्हीलर वाल्याला वाटतं की मी फोर व्हीलर घ्यायला पाहिजे. फोर व्हीलरला जातो, त्याला असं वाटतं की मी एरोप्लेन मध्ये बसायला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याकडे ज्या गोष्टी आहे, ज्यांच्याकडे डोळे नाही त्यांना वाटते की मला एकदा तरी ईश्वराने डोळे द्यावे, म्हणजे मी सृष्टी बघू शकेन. ज्यांच्याकडे कान नाही त्यांना असं वाटतं की मी एकदा तरी, मला कानाने ऐकू यायला पाहिजे, म्हणजे मी या सृष्टीमधला एक सुंदर आवाज आहे, जे काही सकारात्मक भाव आहे, हे गाणं, जे गाणं आहे, हे पक्ष्यांचा किलबिलाट आहे, तो एकदा तरी ऐकायला पाहिजे. मी माझ्या आई वडिलांचा आवाज एकदा तरी ऐकला पाहिजे. वाटतं ना? ह्या भावना प्रत्येकाच्या आहेत. जो पायी चालतो त्याला वाटतं सायकलवर बसावं, सायकल चालतो तो गाडीची अपेक्षा करतो, गाडी चालतो तो त्याला टू व्हीलर फोर व्हीलरची अपेक्षा असते.
बरोबर. अशा पद्धतीने म्हणजेच काय की तुम्ही जो जगता आहे तो कोणाचं तरी स्वप्न आहे. तुमच्याकडे मुलगी आहे, मुलगा आहे, जे काही तुमचे फॅमिली आहे, तुमचं लग्न झालंय, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आहे. कोणीतरी अजूनही अनमॅरिड असेल, कोणाला तरी अजूनही मुलं मुलं नसतील, कोणीतरी अजूनही तसेच एकटे राहत असतील म्हातारपणी. जर तुमच्याकडे सासू सासरे आहे, कुटुंब आहे, तर तुम्ही ब्लेस्ड आहात. तुमच्याकडे कुठेतरी आहेत, आई वडील जिवंत आहे तरी तुम्ही ब्लेस्ड आहात, की कुठेतरी त्यांचे आशीर्वाद तुमच्यावरती येत आहे. कळतंय का महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी? त्यासाठी ग्रॅटिट्यूड करणं खूप महत्वाचं आहे. डोळे बंद करा, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आपल्याला. एक छान आपण ग्रॅटिट्यूड करणार आहोत आपल्या शरीरासाठी. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे आपल्याला. तुम्ही ज्या कोणी ईश्वर गुरूंना मानता, ज्या काही ईश्वर तुमचं श्रद्धा आहे, ज्या काही धर्मानुसार तुम्ही जी काही तुमचे स्थान आहे, त्या श्रद्धास्थानाला तुम्हाला समोर आणायचं आहे. ज्या ईश्वराची तुम्ही भक्ती करता, ज्या ईश्वराची तुम्ही उपासना करता, त्या ईश्वराला तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. त्या ईश्वरीय शक्तीचा तुम्हाला विचार करायचा आहे, त्या ईश्वराला तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. त्या ईश्वराचे तुम्ही मनापासून आभार माना की हे ईश्वरा, तुझं लाख लाख धन्यवाद. तू मला मनुष्य जन्मात मला आणलेला आहे. हा मनुष्य जन्म तुझ्यामुळे मला मिळालाय. त्या क्रिएटरला थँक्यू म्हणा. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी धिस लाईफ. देवा, तू मला हे आयुष्य दिलं त्यासाठी मी खूप खूप कृतार्थ आहे. खूप खूप धन्यवाद. आता तुमच्या आईवडिलांचा विचार करा, ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं, त्या आईवडिलांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यामुळे आपण हे विश्व बघू शकतो आहे, त्या आईवडिलांना आपल्याला धन्यवाद द्यायचे. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देते आहे. त्यांच्यामुळे मी माझं हे जीवन आज बघू शकते आहे. थँक्यू सो मच आई बाबा. थँक्यू सो मच आई बाबा. मी खूप खूप कृतार्थ आहे. तुमच्यामुळे मी हे सुंदर आयुष्य जगत आहे. तुमच्यामुळे मी हे सुंदर आयुष्य जगत आहे. तुमच्यामुळे माझं आयुष्य सुखी आणि समाधानी आहे. तुमच्यामुळे माझं आयुष्य सुखी आणि समाधानी आहे. थँक्यू सो मच. आता आपले हात दोन्ही डोळ्यांना स्पर्श करतील. आपल्या हातांनी दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. दोन्ही डोळ्यांना हातांनी स्पर्श करायचे आपल्याला. या डोळ्यांनी आपण सुंदर सृष्टी बघू शकतो. डोळ्यांना स्पर्श करायचा आहे आपल्याला.
या डोळ्यांनी आपण सुंदर सृष्टी बघू शकतो. त्या डोळ्यांना आपल्याला आभार मानायचे. त्या डोळ्यांसाठी आपल्याला काय म्हणायचे? आभार मानायचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ते डोळ्यांवरचे हात आपल्या कानाकडे न्यायचे आहेत आपल्याला. त्या कानांनी आपण सुंदर हे मधुर निसर्गातले सगळे आवाज ऐकू शकतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आवाज ऐकू शकतो. सुमधुर गीतं ऐकू शकतो. सुमधुर संगीत ऐकू शकतो. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकतो. त्या कानांनी असंख्य असंख्य गोष्टी ऐकू शकतो आपण. त्या सगळ्या कानांना आपल्याला काय करायचं आहे? धन्यवाद द्यायचा आहे. आभार मानायचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपले हात आपल्या ओठांवरती, आपल्या तोंडावरती ठेवायचे. या ओठांना, आपल्या मुखकमलाला आपल्याला थँक्यू म्हणायचे आहे. या तोंडाने आपण खूप छान बोलतो आहे आणि पुढेही खूप सुंदर बोलणार आहे. प्रत्येकाला समाधान वाटेल, प्रत्येकाला सुख लाभेल, याच पद्धतीने माझ्या मुखातून सुखदायक शब्द निघू देत. माझ्या मुखावर सरस्वतीचा वास असू देत. माझ्या मुखात सरस्वतीचा वास असू देत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपले दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवायचे आहेत. त्या हृदयामध्ये ही प्राण ऊर्जा वास करते. एक प्राण नावाची ऊर्जा वास करते. आपल्या हृदयाला आपल्याला काय करायचंय? थँक्यू म्हणायचं आहे. हे हृदय आपल्या संपूर्ण शरीराची सांभाळ करत आहो. त्या हृदयाला आपल्याला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपल्या दोन्ही हातांना एकमेकांना स्पर्श करायचा आहे. हातांनी एकमेकांना स्पर्श करायचा आहे आणि हातांनी स्पर्श करून आपल्या हातांची ऊर्जा अनुभवायची आहे. आणि त्या हातांना, ज्या हातांनी आपण असंख्य काम करतो आहोत, त्या हातांना आपल्याला काय करायचं आहे? थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे दोन्ही हात आपल्याला आता आपल्या गुडघ्यापर्यंत न्यायचे आहेत. दोन्ही हातांची ऊर्जा आपल्याला काय करायची आहे? गुडघ्यापर्यंत न्यायची आहे. आणि गुडघ्यांना, जे गुडघे आपल्याला, आपले हे पाय आपल्याला चालायला मदत करतात. आपल्या संपूर्ण शरीराचा भार ते सहन करत असतात. त्यामुळे या गुडघ्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांचे आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपल्या डोक्यांच्या केसांपासून आपल्या पायांच्या नखांपर्यंत आपल्या संपूर्ण शरीराचा विचार करायचा आपल्याला. आपल्या डोक्याच्या केसांपासून आपल्या पायांच्या नखांपर्यंत आपण आपल्या संपूर्ण शरीराचा विचार करतो आहे आणि संपूर्ण शरीराला आपण धन्यवाद देतो आहोत. संपूर्ण शरीराचे आपल्याला आभार मानायचे आहे. संपूर्ण शरीराचे आपल्याला आभार मानायचे आहे. ईश्वराने दिलेल्या, आपल्या आई वडिलांनी दिलेल्या संपूर्ण शरीराचे आपल्याला काय मानायचे? आभार मानायचे. थँक्यू सो मच. या शरीरात बसणाऱ्या अंतरीच्या अंतरात्म्याला, त्या ईश्वरीय ऊर्जांना आपल्याला काय म्हणायचे? धन्यवाद द्यायचे. त्यांचे आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी वंडरफुल लाईफ. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्या ईश्वरीय शक्तीचे
आपल्याला आभार मानायचे, तुमच्या गुरुजनांचे आपल्याला आभार मानायचेत. जे काही ईश्वर गुरु आपण मानतो, जे काही आपले श्रद्धास्थान आहे, त्या प्रत्येकाचे, आपल्या आई वडिलांचे, आपल्या कुटुंबाचे, प्रत्येकाचे आपल्याला काय मानायचे, आभार मानायचे आहे. कोणी ज्या लोकांनी जाणते अजाणतेपणे मला कुठेतरी सहाय्य केलेलं आहे, त्या प्रत्येकाची मी ऋणी आहे. मी माझ्या मुलांची ऋणी आहे, मी माझ्या कुटुंबाची ऋणी आहे, मी माझ्या लाईफ पार्टनरची ऋणी आहे, मी माझ्या आई वडिलांची, बहीण भावांची, प्रत्येकाची ऋणी आहे. प्रत्येकाला मी धन्यवाद देते आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप खूप आभार, खूप आभार, खूप खूप आभार. हळुवारपणे आपल्याला एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. हळुवारपणे परत यायचंय, हळुवारपणे परत यायचंय. कसं वाटलं तनिष्का मॅम? हो, खूप छान वाटलं. आपण आजपर्यंत कधी ग्रॅटिट्यूड केलंच नव्हतं ना? नाही, मी थँक्यू म्हणते, पण मोस्टली मी असं कधी शरीराला, कधी चप्पलला, कधी ह्याला त्याला असं मी म्हटलं नव्हतं. नाही तर मोस्टली प्रत्येकाला, प्रत्येक गोष्टीला मी थँक्यू म्हणते. पण मी खरंच नव्हतं म्हटलं. शरीराला नाही, मनाला नाही. इवन मम्मी पप्पा ह्यांना, त्यांना सगळ्यांना म्हणते. पण माझ्या ते लक्षात नाही आलं, जे तुम्ही आता सांगितलं की त्यालाही म्हणणं गरजेचं आहे. आपल्याला ही त्यामुळे सवयच म्हणायला लावून घ्यायची, जेणेकरून काय होईल की सगळे आपल्याच फ्लेवरनी काम करतील. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या जर पाहिजे आहे, तर पहिल्यांदा आपण काय पाहिजे, ती ऊर्जा पोचवणं महत्वाचं आहे. ग्रेटफुल राहणं महत्वाचं आहे. तेव्हाच समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागेल ना. येस, हीच प्रॅक्टिस आपल्याला दररोज करायची आहे. येस. हा धनश्री मॅम. कसा छान अनुभव होता वाटलं. तुमचा? छान अनुभव होता. हे आधी केलं पाहिजे खरं केलं तर. पाहिजे ना. येस. हम्म. केलं सगळ्यांचं पाहिजे. करायचा, जे काही आपल्या आयुष्यात आहे, जाणतेपणी आहेत, जे नाही आहेत, प्रत्येकाला आपल्याला धन्यवाद द्यायचे. हो. तुमच्याकडून ती ऊर्जा निर्माण झाली ना, की समोरचा आपोआपच बदलतो. हो. येस. थँक्यू. यश, स्वप्नाली मॅम, तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होतं मॅडम, खूप छान वाटलं. म्हणजे जसं मॅडम म्हटल्या की बाकीच्यांना तर आपण खूप धन्यवाद मानतो, पण आपलं स्वतः शरीर. धन्यवाद मानणं राहून जातं. येस. म्हणजे आपण नेहमीच आपल्याला दुय्यम स्तरावर ठेवत असतो. येस, व्हेरी गुड. कारण आपण आपल्याला प्रायोरिटीज दिली नाही द्यायला आजपर्यंत. पाहिजे. म्हणून आपल्या शरीराला, जो आपला इतके वर्षांचा सांभाळ करता आहे, आणि त्यामध्ये कुठेतरी आपला आंतरीचा अंतरात्मा, तो ईश्वर वास करतो आहे, त्याचे धन्यवाद व्यक्त करणं खूप जरुरी आहे. हो. हो की खूप नाही? छान वाटलं. आणि खूप छान जेव्हा वाटलं. या प्रोसेस मधनं जाल, तुमची शरीर एकदम हलकं हलकं होत जाणार. जे काही शरीरातला तिकडं खेळ की. ग्रॅटिट्यूड मेडिटेशन म्हणतात याला. मला लक्ष लागत नाहीये, तिकडं खेळ. खेळ ना. ग्रॅटिट्यूड मेडिटेशन म्हणतात याला. आपण ना, जेव्हा आपली बॉडीच खूप हलकी व्हायला लागते, आभार मानतो ना, तर आपल्या भावना एकदम न्यूट्रल होतात प्रत्येकाबद्दलच्या. म्हणून प्रॅक्टिस करणं महत्वाचं. येस. जाऊया पुढे. येस मॅम. चला.
बघा, आपण बघितलं की डॉक्टर मिकाऊ सुई ते फाउंडर नाही, हे रिडिस्कवर आहे. ऍक्च्युली फाउंडर नाही म्हणता येणार, पण सगळेजण फाउंडरच म्हणतात. मी रिडिस्कवर म्हणेल, कारण आपल्याकडे रेकी ऑलरेडी होती. आपण ह्या रेकीचा वापर करत होतो, फक्त आपल्याला नाव माहिती नव्हतं. आपण या ऊर्जांना वेगळ्या पद्धतीने अनुभवत होतो. आपले पूर्वज देखील या ऊर्जांचाच वापर करत होते. पण जेव्हा जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ सुनी याला रिडिस्कवर केलं, तेव्हा त्यांनी या ऊर्जांना रेकीचा नाव दिलेलं आहे. रेकी काय आहे? जापनीज उपचार पद्धती. ही रेकी, त्यांनी ऊर्जांना नाव रेकी दिलेलं आहे. पण भारतामध्ये याचा वापर हजारो वर्षांपूर्वीपासून होतो आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कळतं आहे? तर आज आपण डॉक्टर मिकाऊ सुईन बद्दल जाणून घेणार आहोत आणि या ऊर्जांबद्दल पण जाणून घेणार आहोत. काल आपण प्रिन्सिपल बघितले, आज आपण परत डॉक्टर मिकाऊ सुईंना या ऊर्जांचा कसा अनुभव आला आणि त्या ऊर्जा त्यांना कशा काय मिळाल्या आणि त्यांनी कशा काय जगापर्यंत पोहोचवल्या, हे आपण जाणून घेणार. डॉक्टर मिकाऊ सुई हे एक प्रोफेसर म्हणता येतील, एक टीचर म्हणता येतील, किंवा जे शिकवणारे व्यक्ती, जे हे बौद्ध धर्माचे, आणि त्यांचा धर्म आपल्याला सांगता नाही येणार, पण ते बौद्ध धर्माचे एक हे होते, साधक होते. त्यांना ना ते ऑलरेडी ह्या शिकवणं, हिलिंग, म्हणजे हिलिंग नाही म्हणता येणार, त्यांना थोडंसं वाचनामध्ये आवड होती, लोकांना बोलण्यामध्ये, शिकवण्यामध्ये आवड होती. एकदा काय झालं, त्यांना त्यांच्या स्टुडंटनी एक प्रश्न विचारला की अशी कोणती टेक्निक आहे का ज्याने आपल्या समूळ दुःखाचा नाश होईल? अशी कोणती ऊर्जा आहे का की ज्याने माझे सगळे दुःख काय होतील? नाहीसे होतील. माझे शारीरिक व्याधी, माझ्या मानसिक व्याधी, या प्रत्येकामधून मला काय होईल? समाधान, सुख प्राप्त होईल. तेव्हा त्यांना या ऊर्जा वाचण्यात आल्या होत्या. त्यांना माहिती होतं की काहीतरी आहे, पण नेमकं काय आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि मुलांना सांगता येत होतं. मग असं करता करता डॉक्टर मिकाऊसूंनी ठरवलं की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं नाही, तर मी याचा शोध घेतो. मी काय करतो? कुठेतरी विचार करतो, कोणाला तरी विचारतो. त्यामुळे त्यांनी या ऊर्जांचा शोध घेण्याचं ठरवलं. तर ते काय केले, ती झेन मुनी, तिथे एक ऋषी राहत होते, झेड. ते बौद्ध भिक्खू पण म्हणता येतील, किंवा एक जसं तेच ऋषीच म्हणता येईल, की ते जपान मधले एक ऋषींकडे गेले आणि त्यांना म्हणाले की असं असं ऊर्जा तर मला विचारलं, पण या ऊर्जांचा शोध कसा घ्यायचा हे मला कळत नाही आहे. तेव्हा ते म्हटले की तू थोडस वाचन कर, मेडिटेशन कर, काहीतरी वाचन केल्याने, शोध घेतल्याने तुला होईल. ते असा प्रवास करता करता त्यांनी आपल्या चायनामध्ये, जपानमध्ये तर शोध घेतला, चायनामध्ये पण ते आले, चायनीज काही ग्रंथ वाचले, त्यांनी बायबलची स्टडी केली, त्यांनी बुद्ध धर्माचा पण अभ्यास केला. त्यानंतर ते काशीत देखील आले. कुठे आलेत? काशीत देखील त्यांनी काही वर्ष वेळ घालवला. पण आपले जे ऋषीमुनी होते, आधीच आपल्या ऋषीमुनींचा म्हणजे जे काही ऊर्जा, ज्या काही ग्रंथ होते, त्याचा ऑलरेडी भरपूर म्हणजे त्या ग्रंथ लुप्त झालेले होते. आणि ती होतं की आपलं जे ज्ञान आहे ते गुप्त ठेवायचं. आधीपासून एखादा जो मंत्र आहे तो गुप्त ठेवण्याची परंपरा होती. आणि गुरु शिष्यांची परंपरा असल्यामुळे जे ऋषीमुनींचे जे शिष्य असायचे ते विद्या त्यांना शिकवायचे. हे इतके दिवस डॉक्टर मिकाऊसुई काशीला वास करून देखील त्यांना काहीही हे खाती लागलं नाही. त्यांनी परत त्या जैन मुनीकडे गेले आणि विचारलं की आत्ता मी काय करू? मी एवढं वाचन केलं, ह्या ऊर्जांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी आत्ता काय करायचं? तेव्हा ते म्हणाले की बघा, कुठल्याही गोष्टीला तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही ध्यान साधना करता तेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करता. कुठल्याही गोष्टीला अन्न पाण्याचा त्याग करून, आधीचे ऋषीमुनी आपल्याला ध्यान साधना करायचे, त्या अन्न पाण्याचा त्याग करून तू देखील ध्यान साधना कर, तू देखील काहीतरी ध्यान कर, त्यांनी तू कुठेतरी सिद्धी प्राप्त होईल, असा माझा विश्वास आहे. काय म्हणाले? की असा माझा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बेसिसवर डॉक्टर मिकाऊसुई त्या जपान मधल्या माउंट कोरियामा इन टोकियो, त्या टोकियो शहरामधल्या माउंट कोरियामा टेकडीवरती जाऊन त्यांनी काय केली? ती ध्यान साधना सुरुवात केली. त्यांना ध्यान साधना सुरू करताना त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला
अन्न पाण्याचा त्याग करून त्या ऋषीप्रमाणे जैन मुनीप्रमाणे जसं सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी त्या 21 दिवसाची ध्यान साधना सुरू केली. आणि ती सुरू करताना 21 दिवस मोजायचे कसे म्हणून एका छोट्या पिशवीमध्ये त्यांनी काय केले होते, 21 दगड ठेवले होते. की मला ह्या ऊर्जा, मी जर रोज मेडिटेशन केलं तर मला लक्षात कसं होईल की मी आज ध्यान माझं संपलेलं आहे. म्हणून अशी साधना करताना त्यांनी काय केलं, 21 दिवसाची अन्न पाण्याचा त्याग करून तपश्चर्या सुरू केली. कळतं आहे, ती तपश्चर्या करताना त्यांनी सकाळपासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते काय करायचे, तपश्चर्या करायचे. सूर्योदय झाला की चालू करायचे, सूर्यास्तापर्यंत करायचे. सूर्यास्त झाल्यानंतर एक दगड त्या पहाडावरून खाली फेकत होते. असं करता करता 15 दिवस झाले, 17 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि 20व्या दिवशी त्यांना कुठेतरी शरीरामध्ये थकवा, ताण जाणवायला लागला. आणि कुठेतरी या विचारांनी ते ग्रस्त झाले की माझा 20वा दिवस पण मेडिटेशनचा आलेला आहे, मी 20 दिवस झाले कंटिन्यू ध्यान करत आहे, ही साधना करत आहे, तरीही मला कुठेही फळाची प्राप्ती नाही, मला कुठेही काहीच रिझल्ट भेटत नाहीये, मी आत्ता काय करू. तरी ते न घेतल्याने, पाणी न पिल्याने त्यांचं शरीर एकदम क्षीण झालेलं होतं, एकदम थकवा त्यांना जाणवत होता. तरीही 21व्या दिवशी ते सकाळी उठले, त्यांनी पुन्हा सूर्योदयापासून ध्यान चालू केलं आणि ध्यान साधना करता करता सूर्य मावळतीच्या वेळेस त्यांना काही साकेतिक चिन्ह त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना आकाशामध्ये एक दिव्य प्रकाशाचा त्यांना काय ऊर्जांचा वलय दिसला, की वलयामध्ये साकेतिक असे बल सारखे साकेतिक चिन्ह आपल्याला त्यांना दिसायला लागले. आणि त्या ऊर्जा त्यांच्याकडे सूर्यास्ताच्या वेळेस प्रवाहित होत होत्या. त्या ऊर्जांचा प्रवाह डॉक्टर मिकाऊ सुईंकडे आला आणि त्या ऊर्जांनी ते अवचेतन अवस्थेत गेले, ते कुठेतरी अनकॉन्शियस झालेत. आणि ते अनकॉन्शियस होऊन ते रात्रीपासून, जे संध्याकाळपासून अनकॉन्शियस झाले, ते 22व्या दिवशी सकाळी उठले. तोपर्यंत त्यांना शुद्ध नव्हती. या ऊर्जांचा जेव्हा त्यांच्याकडे फ्लो आला, त्यांना ते जाणवत होतं की काहीतरी होते आहे, पण नेमकं काय होत आहे त्यांना जाणवलं नाही. ही अशी त्यांना रेकीची सिद्धी प्राप्त झाली होती. ज्या चिन्ह, साकेतिक चिन्ह त्यांना दिसले होते, तेच साकेतिक चिन्ह आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला ते सिम्बॉल्स आपण स्टडी करत असतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलना त्या साकेतिक चिन्हांनी आपली ऊर्जा 100% वाढलेली असते. पहिल्या लेवलला काय करतो आपण, टच थेरपी करतो, आपल्या हातांनी हिलिंग करत असतो. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला त्या साकेतिक चिन्हांचा वापर करून आपण स्वतःची, इतरांची आणि जगाच्या पाठीवर कोणाची हिलिंग करू शकतो. कळताय? मग त्यांना त्या दिवशी सकाळी जाग आला आणि प्रचंड भूक लागली होती. म्हणजे ह्या ऊर्जा मला मिळाल्या आहे, त्यांना ते कळालं होतं. आणि या ऊर्जा मी कोणापर्यंत तरी पोहोचवतो, की मला असं सिद्धी प्राप्त झाली, मला काहीतरी भेटलं, हे मला कोणाला तरी सांगायचं आहे. याच त्या वेगाच्या भरात ते टेकडी उतरायला खाली उतरले. उतरता उतरता फार जोराचा त्यांचा प्रवास सुरू होता. टेकडीवरनं उतरता उतरता त्यांना काय झाली, पायाला ठेच लागली. आणि ठेच लागल्यामुळे त्यांच्या काय झालं, पायातून रक्त वाहू लागलं. पायातून रक्त वाहता वाहता आपल्याला देखील आपल्या कुठेही अवयवावरती दुखत असेल किंवा ठेच लागली असेल तर पहिले आपला कुठे तिथे काय जातो, हात जातो, बरोबर. त्याच पद्धतीने त्यांनी देखील त्या ठेचेवर जिथे त्यांना लागलं होतं त्या ठिकाणी त्यांनी काय ठेवला, आपला हात ठेवला. ते हात ठेवल्याने त्यांना त्या जागेवरती काय जाणवली, रिकव्हरी जाणवली. ती जी त्यांची जखम होती ती त्यांची क्षणात बरी झाली. हा त्यांना रेकीचा आलेला पहिला अनुभव होता. काय होता, जेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त झाली, 21 दिवसांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून जी तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांना रेकीच्या ऊर्जांचा अनुभव झाला आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांना रेकीचा हा आलेला पहिला अनुभव होता. मग त्यानंतर ते खाली उतरले आणि त्यांना ठरवलं की आता मला खूप भूक लागली, कारण 21 दिवसांचा उपवास झालेला होता, शरीरात एनर्जी नव्हती, मला काहीतरी खायचं आहे. ते खाली एका टेकडीच्या खालचं जे काही रस्त्यात लागलेले एका हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेल मालकाला म्हणाले की मला काहीतरी खायला दे, मला प्रचंड भूक लागली आहे. आणि त्यांच्या अवस्थेनुसार तो हॉटेल मालक म्हणाला की तुम्ही जर एवढ्या उपासाने आलेले आहे, असं एवढी तपश्चर्या करून आले, तर तुम्ही जड आहार घेऊ नका.
कारण आपल्याला साधा 1 दिवसाचा उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा आपली एनर्जी कशी डाऊन झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जेवण ढकत नाही. कितीही प्रचंड भूक लागली असेल तरी आपला पोर्शन थोडासा कंट्रोल होतो, की एकदम आपण खाऊ शकत नाही. त्याच पद्धतीने त्यांना काय झालं की ते म्हणाले की मला पोटभर जेवायला दे, काही झालं तरी मला खूप प्रचंड भूक लागली आहे. आणि ते पोटभर जेवले तिथे आणि ते जेवण पचवलं त्यांनी. या ऊर्जा इतक्या एवढ्या मेडिटेशन नंतर 21 दिवसांनी ते पोटभर जेवले आणि ते जेवण देखील त्यांनी पचवलं. हा त्यांना आलेला रेकीचा दुसरा अनुभव होता. त्याच हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये त्यांना वाढायला एक मुलगी आली होती. ती हॉटेल मालकाची मुलगी त्यांना जेव्हा वाढत होती, त्या वाढताना तिच्या चेहऱ्यावरती त्यांना कुठेतरी दुःख जाणवत होतं की ही कुठल्या तरी पेन मधनं जात आहे. तेव्हा त्यांनी हॉटेल मालकांना विचारून त्या मुलीशी बोलले की बाळा तुला काय जाणवत आहे. एक 11-12 वर्षाची मुलगी. तिला विचारल्यानंतर असं लक्षात आलं की तिच्या दाढीमध्ये फार वेदना होते आहे. काय होत आहे? फार वेदना होत आहे. हॉटेल मालकाला विचारून त्यांनी त्या वेदनेवरती आपला हातांनी स्पर्श केला. काय केला? हातांनी स्पर्श केला तर त्या वेदना नाहीशा झाल्या. हा त्यांना आलेला रेकीचा तिसरा अनुभव होता. काय होता? रेकीचा तिसरा अनुभव. त्यानंतर ते रेकीची ही ऊर्जा सांगण्यासाठी आपल्या ऋषींकडे गेले की आज मला माझं जे काही पाहिजे होतं ते आज मला मिळालेलं आहे. मी माझ्या कुटुंबाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्या मिळवल्या आहेत. आता मी काय करू? तेव्हा ऋषी म्हटले तू प्रॅक्टिस कर. त्यांनी ऋषींची म्हणजे सेवा केली. ऋषींचे म्हणजे जे काही आजारात होते ऋषी, जे झेन मुनी होते, त्यांना आजारातून बरं केलं आणि त्यांची सेवा तिथे चालू ठेवली. ती सेवा करत असताना त्यांना असं वाटलं की या ऊर्जा अजून आपण समाजापर्यंत पोचवायला पाहिजे. ह्या स्वतःचाच त्यांचा विचार की आपण काहीतरी करायला पाहिजे. की जसा त्या मुलांनी मला एक प्रश्न विचारला होता, जगाच्या पाठीवर असंख्य लोक असतील की ज्यांना या ऊर्जांची गरज आहे. मग त्यांनी काय केलं, बेघर वस्ती जिथे जी स्लम एरिया आहे, जे जपान मधली एक जी काही जी आश्रित वस्ती आहे, जिथे खूप गरिबी आहे, त्या वस्तीत आपली एक झोपडी बांधली. त्या झोपडीमध्ये राहून त्यांनी 7 वर्ष लोकांची हिलिंग करायला सुरुवात केली. किती वर्ष केली त्यांनी? फ्री हिलिंग. त्यांनी 7 वर्ष हिलिंग केली. त्यांनी किती वर्ष केली? 7 वर्ष कंटिन्यू. जिथे त्या परिस्थितीत जे शारीरिक मानसिक जे काही आर्थिक व्याधींनी जे काही ग्रस्त लोक होते तिथे त्यांनी झोपडीमध्ये त्यांनी त्या लोकांना बोलवायचे. छोटंसं क्लिनिक तिथे केलं होतं आणि तेथे त्यांनी स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून ते लोकांची हिलिंग करत होते. हे असे करता 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 7 वर्ष झालेत आणि 7 वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की पहिल्या वेळेस ज्यांची हिलिंग केली होती ते पेशंट परत येत आहे झोपडीत राहायला. जे चांगल्या वस्तीत राहायला गेले होते ते काय होतं, ते पेशंट परत येत होते. मग त्यांना जाणवलं की आपल्यालाही माहिती आहे कुठलीही गोष्ट फुकटची समोरच्या पर्यंत पोहोचवली तर त्याचं बेनिफिट राहत नाही. बरोबर? त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्याच पद्धतीने ते खूप हताश झाले की ज्या लोकांना मी या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एवढं दिवस अहोरात्र प्रयत्न करत आहोत, अहोरात्र झटत आहोत, तरी सुद्धा त्यांची परिस्थिती आज 7 वर्षानंतर जशीच्या तशी. मग परत ते हताश झाले, झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये जाऊन त्यांनी मेडिटेशनला सुरुवात केली आणि त्यांना एक आवाज आला की या लोकांनी तुला बोलवलं होतं का? ज्या लोकांची मदत करायला तू गेला, त्या वस्तीमध्ये तू राहायला गेला, त्या लोकांची हिलिंग करायला लागला, त्या लोकांनी तुला बोलवलं होतं का? ते म्हणाले नाही. मग त्यांची जर तू हिलिंग करतो आहे त्यांची परमिशन घेतली का? ते म्हणाले नाही. मला असं वाटलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर हे करायचं असेल तर मी हिलिंग देतो, म्हणजे करून देतो, तुम्हाला या आजारातून मुक्त करतो. मग त्या एनर्जी, त्या जेव्हा तुम्ही त्यांची हिलिंग केली किंवा तुम्ही जे एनर्जी एक्सचेंज केलं त्या एनर्जी एक्सचेंज बद्दल तू काही मोबदला घेतला का? आधी आपली बार्टर सिस्टीम होती. आपल्या याच्यामध्ये आधी काय करायचं, एखाद्याकडे गहू पिकायचा, दुसऱ्याकडे ज्वारी पिकायची, तर आदान प्रदान करण्याची प्रक्रिया राहायची की तू मला गहू दे, मी तुला ज्वारी देतो. त्या पद्धतीने व्यवहार चालायचा. कुठल्याही गोष्टीचा नातेसंबंधात जरी असलं तरी तू एक पोट मला ज्वारी दे, मी तुला गहू देतो. या पद्धतीने आपला व्यवहार चालायचा. तेव्हा एनर्जी एक्सचेंज होत होतं.
आणि कर्मा काय राहत होता, क्लिअर राहत होता. बरोबर ना, की ना आपण कोणाच्या मधात पडतोय, अढात पडतोय, तू तुझं बाबा राहा, मी माझा राहतो. नाही तर कोणाचे उपकार आपल्या डोक्यावरती राहतात ना, की आपण जर फ्री मध्ये कुठली गोष्ट घेत आहे, एक तर त्याची व्हॅल्यू राहत नाही, आणि फ्री मध्ये जर मिळालेल्या गोष्टी असतात त्या पुरतही नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, आणि तेव्हापासून रेकी साधकांसाठी, रेकी यूज करणाऱ्यांसाठी 3 नियम झाले ऍक्च्युली. पहिला नियम, कोणी विचारल्याशिवाय त्याला रेकी देऊ नये, कोणी मागितल्याशिवाय त्याला रेकी देऊ नये, कोणाच्या परमिशन शिवाय म्हणजे मागणं, विचारणं आणि परमिशन घेणं एकच, की तुम्ही समोरच्याला विचारत नाही, जोपर्यंत समोरचा तुम्हाला मागत नाही तोपर्यंत रेकीची हिलिंग देऊ नये. दुसरा नियम, तुम्ही कुठल्याही स्वरूपात कितीही छोटी अमाऊंट असली तरी त्या जेव्हा तुम्ही रेकीची एनर्जी एक्सचेंज करत आहात, रेकीची हिलिंग घेत आहात, छोटी अमाऊंट तुम्ही एनर्जी एक्सचेंज म्हणून घ्या. काय आहे दुसरा नियम, की छोटीशी अमाऊंट कोणाचीही हिलिंग करताना एनर्जी एक्सचेंज म्हणून घेणे. हा काय झाला, रेकीचा दुसरा नियम झाला. मग तुम्ही म्हणाल मॅडम आमचे फॅमिली मेंबर्स आहे, माझे मुलं आहे, जे काही आई वडील आहे, हजबंड आहे, त्यांचं कसं करायचं. बरोबर ना, की घरातले मेंबर्सची हिलिंग करतो आहोत, तर त्यांना हिलिंग कशी करणार. जर तुमच्या आई वडिलांना तुम्ही हिलिंग करत आहात तर त्यांच्याकडनं त्या दिवशी केलेल्या हिलिंग बद्दल आपल्याला काय मागायचे, आशीर्वाद मागायचे, की आपल्याला, आणि मुळात त्यांनी तुम्हाला हिलिंग मागणं गरजेचं आहे, की बाबा मला हिलिंग दे, मला गरज आहे, आज माझं काहीतरी दुखत आहे. त्यामुळे त्यांनी हिलिंग मागणं गरजेचं आहे, आणि ऍज अ एनर्जी एक्सचेंज तुम्ही त्यांना सांगणं आहे की मी आज तुम्हाला हिलिंग करायला समर्थ झाले, माझ्या मार्फत इतरांचं देखील कल्याण हो, माझ्या मार्फत इतरांची देखील काय हो, हिलिंग हो. हा पहिला आई वडिलांसाठीचा हे आहे, की तुम्ही आई वडिलांची जेव्हा हे करता आहे, तुमच्या हजबंडची हिलिंग करताना जर तुमचे हजबंड जर इकॉनॉमिकल कमवत आहे, ते त्यांची सॅलरी मधनं तुम्ही त्यांना 100 रुपये मागणं, एक बेसिक अमाऊंट, की तुमची मी जर हिलिंग करत आहे तर मी तुमच्या कर्मामध्ये हात घालते आहे, मला 100 रुपये देणं. जर तुमच्या आई वडिलांकडे, जर तुम्हाला वाटतंय की आई वडील साठी तुमचं कर्तव्य आहे, तर तुम्ही करा, आशीर्वाद मागा, आणि ते देणार असतील तर छोटीशी अमाऊंट म्हणून ते दान करून टाका. जी तुमच्याकडे फॅमिली मेंबरची अमाऊंट येते आहे, किंवा तुम्हाला जसं वाटतंय की तुम्ही समाजासाठी घ्यावं आणि ती अमाऊंट काय करायची, डोनेट करायची. मुलांना जेव्हा हिलिंग देता तेव्हा मुलांना छोटे छोटे कामं सांगायचे. काय सांगायचे, छोटे छोटे कामं सांगायचे, की ग्लास भरून ठेव, कपड्यांच्या घड्या करून ठेव. मग ते कपडे तुमचे असले पाहिजे, काय असले पाहिजे, तुमच्या रिलेटेड कुठलेही कामं सांगणे, त्यांना कुठल्याही गोष्टी सांगायच्या, की हे तू माझ्यासाठी कर, तेवढं तू माझ्यासाठी आण, पाणी भरून ठेव, ताट उचलून ठेव, माझं ताट नेऊन ठेव. बरोबर ना. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना काय करू शकता, छोटे छोटे कामं सांगायचे. असं तुम्ही फॅमिली मेंबरची हिलिंग करू शकता. जेव्हा तुमची मैत्रीण येते तुमच्याकडे हिलिंगला, तिच्या परीनुसार तिला म्हणा की माझ्या छोट्या बॉक्समध्ये तुला जे अमाऊंट टाकायची ते टाक, तुमचं खूप जवळचं नातं असेल तर ती अमाऊंट काय करायची, डोनेट करून टाकायची. न काही, जिथे आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी जिथे नाही का गाईचे गोठे वगैरे असतात, तिथे आपण चारा देऊ शकतो, त्याच पैशांनी काय करायचं, चारा देऊन द्यायचा. जिथे डोनेशन करतील, ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना पुस्तकं घेऊन द्या त्या 100 रुपयात. बरोबर ना. फक्त कर्म आपल्याला क्लिअर ठेवायचा, म्हणून जी एनर्जी एक्सचेंज आहे ते घेणं गरजेचं आहे. कळलं. त्यानंतर डॉक्टर मिकाउस्विनी केलेले पहिले ग्रँड मास्टर होते चुजिरो हयाशी. हे डॉक्टर मिकाउस्विनचे पहिले शिष्य म्हणता येईल, पहिले ग्रँड मास्टर त्यांनी बनवले. हे डॉक्टरच होते, यांनी क्लिनिक हे केलं, इस्टॅब्लिश केलं, यांनी देखील काही ग्रँड मास्टर बनवले. आणि त्यांच्यानंतर जे ग्रँड मास्टर बनले आहे ते हवाई टकाटा, ह्या तिसऱ्या रेकीच्या ग्रँड मास्टर आहे, आणि पहिल्या रेकीच्या महिला ग्रँड मास्टर आहे, वुमन ग्रँड मास्टर म्हणता येईल, हवाई टकाटा, ज्यांना वयाच्या 30व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पहिल्यांदा त्यांना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यांची किमोची ट्रीटमेंट सुरू होती, तेव्हा त्यांना डॉक्टर चिरुजी हयाशी बद्दल माहिती पडलं, की हे कुठेतरी ह्यांचं क्लिनिक आहे आणि हे रेकी देतात, ह्या ऊर्जा आहे ज्याने आपण नॅचरली एक जे ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेता घेता नॅचरली काहीतरी हिलिंग टेक्निक आहे जी आपल्याला क्युअर करायला मदत होईल.
त्यांनी जे किमो चालू होती त्या किमोच्या सोबत त्यांनी ही रेकी शिकले, ते रेकीचे ग्रँडमास्टर झाले, नंतर त्यांची नात देखील ग्रँडमास्टर झाली. त्यांनी असे 22 ग्रँडमास्टर तयार केले आणि हा ऊर्जा संपूर्ण देशात म्हणजे संपूर्ण भारतात आज पण आपल्याला यांचेच काहीतरी डिसिप्लिनर दिसतात आणि या ऊर्जा आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. यांनी 22 ग्रँडमास्टर बनवले नसते, या वयाच्या 30व्या वर्षी ज्यांना कॅन्सर झालेला होता त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी त्यांची डेथ झालेली आहे. हे रेकीनी केलेलं आहे. हे कोणी केलेलं आहे? रेकीनी केलं आहे. हे आहे. जेव्हा जेव्हा तुमची साधना वाढेल तेव्हा तुम्हाला प्रत्येकाच्या घरात जाऊन पण तुम्हाला कळेल की एखादा व्यक्ती तुमच्या समोर आला की तो त्या व्यक्तीच्या मनातले भाव, त्याच्या डोक्यातले विचार हे तुम्हाला कळायला लागतात की हा कोणते भाव घेऊन तुमच्या दारात आलेला आहे, याच्या सध्याची सिच्युएशन काय आहे, हा कुठला थॉट कुठला विचार घेऊन तुमच्या समोर उभा आहे, याला आता काय पाहिजे आहे देखील तुम्हाला कळतं. इतकं रेकी साधनेनी तुम्हाला फरक जाणवतो. इतकी रेकी साधना तुम्हाला ब्लेस्ड, तुम्हाला ते आशीर्वाद देते. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला अनुभव येते. रेकीमध्ये एवढीच गोष्ट महत्वाची आहे की जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला छान अनुभव येणार आहे. कळालं? याच पद्धतीने रेकीचं ही गुरु शिष्य परंपरेवरती चालते. रेकीमध्ये देखील गुरु शिष्य परंपरा महत्वाची आहे. जसं आपण डॉक्टर मिकाऊ सुईंचं बघितलं. मिकाऊ सुईंनी चुजिरो हयाशीला ग्रँडमास्टर केलं होतं. चुजिरो हयाशीनी हवाई टकाटाला ग्रँडमास्टर केलं. त्यानंतर हवाई टकाटांनी त्यांनी त्यांच्या नातीला ग्रँडमास्टर केलं. नातीसोबत अजून 22 ग्रँडमास्टर केले होते, जे आज पूर्ण जगात फिरले आहे. त्यांचे जे डिसिप्लिनरी, त्यांचे जे शिष्य आहे त्यांच्यातही कुठेतरी ही गुरु शिष्य परंपराच आहे. या गुरु शिष्य परंपरेतूनच मी देखील ग्रँडमास्टर झालेली आहे. कळलंय? यामुळे अट्युनमेंट ही प्रोसेस फार महत्वाची आहे रेकीमध्ये. अट्युनमेंट म्हणजे आपला शक्तिपात एका रेकी ग्रँडमास्टर कडनंच होणं महत्वाचे आहे. रेकीच्या ज्या आपल्या लेव्हल आहे, रेकीची 1ली, 2री, 3री, 4थी आणि 5वी, त्या लेव्हलचा प्रत्येक लेव्हलचा एकदा शक्तिपात घ्यावा लागतो. रेकीच्या 1ल्या लेव्हलचा एकदा घ्यावा लागतो, 2ऱ्या लेव्हलचा एकदा घ्यावा लागतो, 3ऱ्या लेव्हलचा एकदा घ्यावा लागतो आणि 4थ्या आणि 5व्या लेव्हलचा म्हणजे रेकीची 4थी आणि 5वी लेव्हल जी ग्रँडमास्टरची लेव्हल आहे, मास्टर टीचरची लेव्हल आहे, त्याचा एकदा घ्यावा लागतो. ज्याला जे जे शिकायचं असतं तो त्यापर्यंत पोहोचतो. तर ह्या प्रत्येकाचा शक्तिपात एकदा घ्यायचा असतो आणि अट्यून म्हणजे एनर्जी आपण जे ऍक्टिव्हेट करतो, ह्या रेकीच्या ऊर्जा आपण दररोज ऍक्टिव्हेट करू शकतो. म्हणजे रेकीला रोज आपण आवाहन करून रोज आपल्या स्वतःची चार्जिंग करणं, हे आपल्याला दररोज प्रोसेस केली तर अजून जास्त आपलं एनर्जी ऍक्टिव्हेशन होतं. ठीक आहे. आपण अट्युनमेंट बद्दल जाणून घेणार आहे की बऱ्याच जणांना अट्युनमेंटचे प्रश्न होते की अट्युनमेंट काय आहे. बघा, अट्युनमेंट म्हणजे एक नॅचरली प्रोसिजर असते. 15 ते 20 मिनिटांची प्रोसिजर असते. त्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला अट्युनमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा 3 दिवस मिठाच्या आणि मिठानी आणि कॉफीच्या पाण्याने आंघोळ करावी लागते. आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि कॉफी पावडर टाकून तुम्हाला 3 दिवसांनी आपला आवरा क्लीन करून आपल्याला अट्युनमेंट घेता येते. ठीक आहे. अट्युनमेंट मध्ये रेकी ग्रँडमास्टर कडनं तुमचं अट्युनमेंट होणं महत्वाचं आहे. कारण रेकी ग्रँडमास्टर काय असतो, त्या ऊर्जांशी अलाइन झालेला असतो. रेकी ग्रँडमास्टर प्लंबरचं काम करतो. जर नळ आपल्याला काय करायचं, नळामधनं पाण्याचा फ्लो व्यवस्थित यावा असं जर वाटत आहे तर आपण काय करतो, जेव्हा नळातून पाणी येत नसतं तेव्हा आपण प्लंबरला बोलवतो आणि तो पाईपलाईन ठीक करून देतो. बरोबर? त्या पाईपलाईनला आपल्याला कनेक्ट करून देतो की जिथे टाकी बसवलेली आहे त्या पाईपलाईनला कनेक्ट करण्याचं काम कोण करतो? प्लंबर करतो. त्याचप्रमाणे एक रेकी ग्रँडमास्टर काय करतो, त्या ऊर्जा तुमच्यासोबत अलाइन करण्याचं काम करतो. तुमच्या जे काही बॉडीमधले ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याचं तो काम करतो. तुमच्या बॉडीचं क्लिन्झिंग करण्याचं काम करतो आणि नंतर तुम्हाला शक्तिपात देतो. तुमच्या ऊर्जा, तुमच्याच ह्या ऊर्जा प्रत्येकाच्या मध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. जन्मापासून आपल्याकडे या ऊर्जांचा अनुभव आहे. जेव्हापासून आपण जन्माला आलो आहे ही प्राण ऊर्जा तुमच्याकडे, माझ्याकडे, प्रत्येक ठिकाणी आहे. पण जेव्हा जेव्हा आपण मोठे होत जातो तेव्हा तेव्हा काय होतं की बऱ्याच ब्लॉकेजेसमुळे आपल्या शरीरातल्या ह्या ज्या ऊर्जा आहे त्या कुठेतरी ब्लॉक होतात
आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या औरामध्ये, आपल्या चक्रांमध्ये आपण बघणार आहोत ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि त्या ब्लॉकेजेसला रिमूव्ह करण्याचं काम, ते ब्लॉकेजेस दूर करून तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये इस्टॅब्लिश करण्याचं काम रेकी ग्रँडमास्टर करत असतो. कळतं आहे? येस. याबद्दल तुमचे काही प्रश्न आहेत? आता काही प्रश्न आहेत का? हँड रेस करा. हा बोला. मॅडम, आता जसं म्हणलात की समोरच्यांनी आपल्याला रेकी मागितली पाहिजे तर आपण देणार. हम्म. तर समोरच्यांना कळणार कसं की मी रेकी हिलिंग करते? माहिती पडलं पाहिजे ना. आपण जेव्हा चालू करायचं ना, मग माहिती पडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही समजा तुमची इच्छा आहे पुढे शिकायची आहे, बरोबर, हा, शिकायची आहे. म्हणजे घरातल्यांनी पण आता तिचं दुखत असेल तर तर तिला जर एवढं तुम्ही कळत आपलं नसेल. हा कर्तव्य म्हणून जेव्हा रेकी द्याल, बरोबर, हा कधी कधी आपल्याला असं होतं की समोरच्यानी मागितली आणि समजा जिथे आपल्याला खूप वाटतं आहे, कर्तव्य आहे, दया करुणेचा भाव येतो आहे आणि अशा हा परिस्थितीत आपण कर्तव्य म्हणून रेकी देतो, तेव्हा जेव्हा ती परिस्थितीतून ती व्यक्ती निघते तेव्हा त्याला कामं सांगायची, हा म्हणजे तुम्हाला त्या ऊर्जांचा काय होईल, बाउन्स बॅक होणार नाही. अच्छा. हा. आपल्याला जेव्हा जेव्हा आपण समोरच्याची हिलिंग करणार आहे तेव्हा तेव्हा त्याच्याकडनं काहीतरी कामं ऍज अ एनर्जी एक्सचेंज म्हणून करून घेणं महत्वाचं आहे. ओके हा. जर कर्तव्य ओके, वाटते, थँक्यू. कारण हा ब्लड रिलेशन मध्ये काय होतं की आपण इतरांची देखील हिलिंग करू शकत नाही, बरोबर, पण हा जेव्हा ब्लड हा रिलेशनची गोष्ट येते, जेव्हा आई वडिलांवरती काही संकट येतं किंवा आई वडिलांचं काही दुखत येतं, तर नॅचरली आपल्याकडनं काय होतं की तो भाव निघतो की माझे आई वडील निघतो. बरे हा झाले पाहिजे, बरोबर. आणि एक हो मुलगी म्हणून किंवा एक आपली सून म्हणून आपलं एक कर्तव्य बनतं की नाही, आपण त्यांना हील करायला कुठेतरी बाध्य आहो ना. ही हो जबाबदारी आपण स्वीकारली आहे की माझे आई येस वडील माझे आहे, माझे सासू सासरे मी माझी जबाबदारी समजते, तेव्हा आपण मुलं माझी जबाबदारी आहे, माझे हसबंड माझी जबाबदारी आहे, हा माझा कुठेतरी पार्ट आहे, बरोबर. हा तेव्हा या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही हिलिंग कराल तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, थोडंसं केअरफुली राहायला पाहिजे. तेव्हा हा समोरच्यानी मागितल्याशिवाय तुम्ही त्याच्या कर्मामध्ये हात घालायचा नाही. ओके. ऍक्च्युली म्हणजे आता सपोज माझी सिस्टर असेल तर तिचं दुखत असेल, जर मी तिला म्हणजे मी तिची परमिशन घेऊ शकते का, लाईक की तुझं दुखतंय तर मी तर तुला तिला रेकीने तुम्ही तुला आता बहीण जर तुमची दुसरीकडे राहते ना, की तिला असं इनडायरेक्टली कधीतरी सांगून ठेवायचं की मी रेकी हिलिंग करते म्हणून. हा म्हणजे तेच आता म्हणजे आम्ही कसं आसपासच राहतो. हा. तर म्हणजे मला फक्त डाऊट आहेत म्हणून मी विचारते. नाही नाही, हो विचारा ना, काहीच हा हरकत नाही. हा. की आता तिला म्हणजे आता सगळ्यांना माहिती होऊन जातं ना, आपण हे केलंय सांगतो आपण. तर आता सपोज तिचं डोकं दुखत असेल फॉर एक्झाम्पल म्हणून, तर मी तिची परमिशन अशी घेतली, ठीक आहे मी तुला रेकी करून बरं करू शकते का, असं विचारू शकतो का? नाही, तिने जर म्हटलं की ताई माझं डोकं दुखते आहे, जेव्हा तिने हा म्हटलं, मग मी तिला तिला विचारायचं मी रेकी देऊ का तुला. अच्छा, असं विचारलं तर हा. चालतंय ना? हा, मी रेकी देऊ का ओके तुला, फाईन. मी हा तुला तुझं हिलिंग करू का. म्हणजे हे परमिशन आपण घेऊ हा. शकतो का? करू का असं विचारायचं. करू का? हा. ओके हा. कळालं. ओके ओके. येस मॅम, थँक्यू. थँक्यू. हा, श्रुती मॅम बोला. अनम्यूट करा श्रुती मॅम. मॅम, माझं हे म्हणणं होतं की काही लोकांना रेकीवर ट्रस्ट नसतो, पण आपले आहेत ते, हा. जसं आपलं त्यांच्यासाठी खूप मन दुखतंय की बा हे त्रास आहे यांना, तर मग काय करायचं? मग त्यांना हिलिंग द्यायची. त्यांना जर तुमचे आहेत, तुमची जबाबदारी, तुम्ही जेव्हा त्यांची जबाबदारी घेतली, जसं मी माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला मला आहे, माझ्या सासू सासऱ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे, माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे, माझ्या ब्लड रिलेशन जे खूप आपली इमिडिएट फॅमिली येते त्यांची जबाबदारी तुमच्यावरती कुठेतरी असते, तुमच्या हसबंडची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि वाटत आहे की हे फायनान्शियल ब्लॉकेजेस मधनं जात आहे, हे तुम्हाला कुठे इमोशनल ब्लॉकेजेस मधनं, हे कुठल्या तरी इमोशनल सफरिंग मधनं जात आहे, तेव्हा तुम्ही त्यांना हिलिंग देऊ शकता. ठीक आहे, त्यांना त्यांना इंटेन्शनली हिलिंग द्यायची. पण जेव्हा त्यांच्या त्या सफरिंग मधनं बाहेर निघतील तेव्हा त्यांना काहीतरी काम सांगा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या, काहीतरी तुम्ही त्यांच्याकडनं मोबदला घेणं गरजेचं आहे. किंवा घेऊन मागा आणि की मॅम मला हे पाहिजे आहे, मला थोडंसं काम एवढं माझ्यासाठी करतो का. जर त्यांच्यापर्यंत त्यांचा विश्वास नाही बसत आहे, पण तुम्ही समजता की ते तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचं कर्तव्य आहे, बरोबर,
तेव्हा तुम्हाला हिलिंग करणं गरजेचं वाटतं आहे. तुमचं जर अंतरचं मन म्हणत आहे की मला करावं लागेल बा, तर तुम्ही ते करू शकता. पण जबाबदारी, कारण तुम्ही त्यांच्या कर्मामध्ये हात घालता आहे, त्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी तुम्ही कारक बनत आहात, तेव्हा तुम्ही जेव्हा कर्मामध्ये हात घालतात, मी सहजच मागे माझ्या आईला पायामध्ये दुखत होतं. मी सांगते की माझ्या आईचंच पायामध्ये दुखत होतं आणि तिचा मला फोन आल्यानंतर मी अचानकच माझं चालू केलं की पूर्ण म्हणजे प्रोसिजर चालू केली आणि मग माझी टाच दुखायला लागली. म्हणजे आपण कसं असतं ना की इंटेन्शनली आपण हिलिंग चालू करून देतो आणि मग माझी टाच दुखायला लागली, मग मला लक्षात आलं की अरे मी प्रोटेक्शन घेतलंच नाही. म्हणजे अरे मी माझं प्रोटेक्शन न घेता हिलिंग केली, मग ते कसं बाउन्स बॅक करतं. अशा गोष्टी होतात की आपण एकतर आपल्याला विचारून घ्यायचं आहे आणि नाही विचारून घेतलं की जबाबदारी बनते आहे. मला जेव्हा क्षणात आई म्हणे भयंकर टाच दुखते, तेव्हा क्षणात माझं चालू होऊन गेलं आणि त्याच्या काही दिवसातच आईचं दुखणं बंद होऊन गेलं. म्हणून रेकीमध्ये प्रोटेक्शन घेऊन मी आता आपल्याला समोर समजेलच की प्रोटेक्शन घेणं पण महत्वाचं आहे. कळतंय? मॅम तुम्ही पेशंट्सला हील करता का? हो करते ना, ग्रुप हिलिंग पण करतो आम्ही लोक. माझे स्टुडंट पण ग्रुप हिलिंग करतात. अच्छा. हा, पण जर त्यांचे फॅमिली मेंबर रेकी शिकून त्यांना म्हणजे हिलिंग देईल, म्हणजे कोणीतरी जबाबदारी घेऊन जर हिलिंग देत असेल त्यांच्या घरातलं, तर जास्त बेनिफिट आहे. कारण मग ती प्रॅक्टिकल म्हणजे डिस्टन्स हिलिंग होण्यापेक्षा डायरेक्ट त्यांच्यापर्यंत डिस्टन्स हिलिंगने तेवढाच बेनिफिट आहे जो टच थेरपीने आहे. दोघांचे सेम, काहीच फरक नाही. कारण आपल्याला पुढच्या लेवलला काही सिम्बॉल्स मिळतात, त्यांनी आपण या ऊर्जा कुठेही पोहोचवू शकतो. कळतंय? येस, थँक्यू. ठीक आहे. आणि ज्यांना मी कालही म्हटलं होतं, ज्यांना ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. इच्छा असेल कोणावरती, कुठलीही जबरदस्ती नाही. येस, ओके. फक्त त्यासाठी अगोदर तुम्हाला जर अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यासाठी तुमचं औरा क्लिनिंग करणं गरजेचं आहे. औरा म्हणजे काय की ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत, पण मिठाच्या आणि कॉफीच्या पाण्याने आंघोळ करणं म्हणजे जे काही तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती रिमूव्ह होते आणि आपण थोडंसं आपल्या विचारांमध्ये, आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह बदल तुम्हाला जाणवायला लागतात. कळालं का? इथपर्यंत अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? येस, आज आपण इथे थांबतो आहे. आपण पुन्हा भेटूया. उद्याचं मी कन्फर्म सांगत नाही क्लासचं, जर असेल तर ग्रुपमध्ये मेसेज येईल. चालेल? येस. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल बेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानात ठेव, हीच मी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.